श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात 90.8 मेगाहर्ट्झवरती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे फुले कृषी वाहिनी हे रेडिओ केंद्र अर्थात 90.8 FM आणि मी आपल्यासोबत आहे डॉक्टर आनंद चवई. श्रोते हो, विद्यार्थी जगत या विशेष कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपला विषय आहे महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ संशोधन स्पर्धा आविष्कार 2024 या स्पर्धेमध्ये विजेती ठरलेली विद्यार्थिनी आहे कुमारी श्रावणी बाबासाहेब शिंदे. ही चतुर्थ वर्ष BSc ॲग्रीची विद्यार्थिनी आहे. तर हिचं खूप खूप अभिनंदन आणि तिच्याशी आपण संवाद साधण्यासाठी आज आपण तिला निमंत्रित केलेलं आहे आपल्या फुले कृषी वाहिनी 90.8 FM फुले कृषी वाहिनी या स्टुडिओमध्ये. तर श्रावणी, तुझं खूप खूप अभिनंदन आणि आजच्या 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या या कार्यक्रमासाठी तुझं खूप खूप स्वागत. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं कुमारी श्रावणी बाबासाहेब शिंदे ही विद्यार्थिनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित शरद कृषी महाविद्यालय जैनापूर या कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. आणि सगळ्यांना सांगायला मला निश्चित आनंद वाटेल की आपल्या 12 ते 15 जानेवारी या दरम्यान महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक या ठिकाणी जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये ती प्रथम क्रमांक तिला मिळालेला आहे. त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीनं महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर, विद्यापीठाचे अधिष्ठाता कृषी डॉक्टर श्रीमंत रणपिसे साहेब या सर्वांच्या वतीनं आणि आपल्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं श्रावणी तुझं खूप खूप अभिनंदन. अतिशय चांगला दिवस आहे, अतिशय चांगली गोष्ट आपल्या विद्यापीठासाठी, अतिशय मानाचा तुरा म्हणून तू आज आमच्या या विद्यापीठाच्या वतीनं या संघाची विजेती म्हणून तू आज आमच्या स्टुडिओमध्ये या ठिकाणी आलेली आहे. तर तुझं खूप खूप स्वागत. आणि या आजच्या मुलाखतीचा जो आपला विषय आहे विद्यार्थी जगत, आणि या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी तू एक आयडॉल किंवा एक प्रतिनिधी म्हणून आज आमच्या स्टुडिओमध्ये मुलाखत देण्यासाठी आलेले आहे. कसं वाटते तुला आमच्या स्टुडिओमध्ये येऊन? खरं तर हा माझा पहिला एक्सपिरियन्स आहे स्टुडिओमध्ये जाण्याचा किंवा मी कुणाला तरी इंटरव्ह्यू देण्याचा. खरंच छान वाटतं मला सध्या तरी. पण वाटतं की मी अजून छोटे हे सगळं करतीये. मला अजून स्वतः विश्वास बसत नाही की मी कुणाला तरी असा माझा इंटरव्ह्यू देतीये. खूप छान वाटते आणि मी माझ्या स्वतःच्या युनिव्हर्सिटीसाठी किंवा स्वतःच्या कॉलेजसाठी काहीतरी करते याचा मला अभिमान वाटतो. अगदीच. सगळ्यात पहिला मला सांग की तुझी नेमकीच कौटुंबिक पार्श्वभूमी कशी आहे? कुठून आली तू? काय वगैरे काय सांगता येईल? मी प्रॉपर बघायला गेलं तर मी म्हैसाळ तालुका मिरज जिल्हा सांगलीची आहे. माझं बॅकग्राऊंड आहे, फॅमिली बॅकग्राऊंड आहे ते ॲग्रिकल्चर आहे. तर मी शेती घरातून आली आहे. माझे वडील शेतीच करतात. परत शेती अलाइड जे काही बिझनेस असतील त्याच्यामध्ये माझे वडील आहेत. शेतीमध्ये द्राक्ष, ऊस असेल, अजून सिरियल्स क्रॉप्स वगैरे असतील, असे काही काही क्रॉप्स घेतात. तसंच फळभाज्या पण आहेत थोड्याफार. आई घरीच असते. जॉईंट फॅमिली आहे अजून आमची सर्वांची. इथून पुढे मग माझं शिक्षण तिथंच झालं. 1ली ते 10वी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय इथं झालं माझं शिक्षण. हायर एज्युकेशन, लो एज्युकेशन. नंतर हायर एज्युकेशन माझं सांगलीमध्ये झालं, विलिंग्डन कॉलेज. आणि तिथून परत मी आता BSc ॲग्री करतेय शरद कृषी महाविद्यालय जैनापूरमध्ये. अगदीच. आजच्या या इतक्या मोठ्या संशोधन स्पर्धेत, आंतरविद्यापीठ आविष्कार स्पर्धेमध्ये तू विजेती ठरलेली आहेस. तर तुला कसं वाटतं? तुझ्या नेमक्या भावना काय आहेत? तसं ह्याच्या आधी ही आविष्कार झालेली जी 22-23 जी आविष्कार झाली त्याच्यामध्ये सुद्धा मी पार्टिसिपेट केलेलं. तेव्हा माझं जी कॅटेगरी होती ती प्युअर सायन्स कॅटेगरी होती. ह्याच्यामध्ये मी केलं होतं की ते बायोडिग्रेडेबल ट्रेज तयार केलेले, जे आता प्लास्टिक ट्रे यूज करतो त्याच्याऐवजी बायोडिग्रेडेबल ट्रे केले. पण काही कारणास्तव मी शेवटच्या टप्प्यापर्यंत जाऊन शेवटच्या टप्प्यात विजयी होऊ शकले नाही. मग ते ह्या वेळेस मला ते करायचं होतं की काहीतरी शेवटच्या वर्षात शेवटच्या टप्प्यात जाऊन ॲग्रिकल्चर आपल्या युनिव्हर्सिटी, आपल्या कॉलेजसाठी किंवा आपल्या ॲग्रिकल्चरसाठी काहीतरी करायचं म्हणून ह्या वेळेस मी ॲग्रिकल्चर ऑनर्समधून पार्टिसिपेट केलं. विजेती झाले. पुढे गेलं. फार शिक्षकांनी मला मदतही केली त्याच्यामध्ये आणि शेवटी हे झालं. अगदी खूप छान वाटते ना? हो, छान वाटते. खऱ्या अर्थानं खूप खूप अभिनंदन श्रावणी. तुझ्या नावामध्येच श्रावणी आहे. तर सगळ्यांना तो हिरवळ आणि आनंद देण्यासारखा हा प्रसंग आहे. निश्चितपणे सर्व श्रोत्यांच्या वतीनं आणि सगळ्या ऐकणारे ज्या ऑनलाईनच्या माध्यमातून असेल किंवा आमच्या रेडिओच्या माध्यमातून 90.8 FMच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी तुला ऐकत आहेत, सर्व शिक्षक ऐकत आहेत आणि आमचे सर्व शेतकरी बंधू आणि सर्व श्रोते ऐकत आहेत. या सर्वांच्या वतीनं तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. खूप खूप धन्यवाद. आणि निश्चितपणे सांगायला तुझ्या प्रत्येक शब्दामध्ये शेती आणि शेतकरी हे शब्द आठवतात. आणि शेतीशी नाळ जोडलेल्या भूमिपुत्रातनं तू कृषीचं शिक्षण घेते. कृषीच्या 4थ्या वर्षामध्ये तुझं शिक्षण सुरू आहे. तर नेमकं शेतीची पार्श्वभूमी तुझी आहे घरी? शेती वगैरे आहे? हो, शेती आहे घरी. 20-25 एकरापर्यंत आमची शेती घरची स्वतःची शेती आहे, जिथे स्वतः माझे वडील काम करतात. घरचे आम्ही सर्व शेतामध्ये येणं
शेतीचा नाही, लहानपणापासून मला शेतीची आवड आहे. शेती म्हणजे कसं आलं, जिथं लिमिट्स नाही आहेत, बंधनं काही नाही आहेत, जे आपल्याला हवं आहे ते आपण करू शकतोय. आणि जे वातावरण असतं किंवा एन्व्हायरमेंटच्या सानिध्यात राहणं मला आवडतं लहानपणापासून. आणि 7वीत माझ्या मैत्री मॅम म्हणून एक होत्या, त्या मैत्री मॅम कडून मला ॲज अ ॲग्रिकल्चरमधून शिक्षण मिळतं आपल्याला, हे तेव्हा मला कळालं. आणि तेव्हा मी ठरवलं होतं की मला हेच शिकायचं, पुढे जाऊन मला हेच करायचं, की मला ॲग्रिकल्चर शिकायचंय, मला शेतीतच कायम काम करायचंय. हे मी सातवी येतात ठरवलेलं. त्याच्यानंतर 12वी नंतर CET दिली, शरद कॉलेज ॲग्रिकल्चर जैनापूरला जॉईन झाले, तिथून शिक्षण सुरू झालं. मग तसं रिसर्च ह्या गोष्टी मला आवडायला लागल्या, की रिसर्च करूया, शेतीमध्ये नवीन नवीन काहीतरी संशोधन होतंय आणि हे संशोधन आपल्या शेतकऱ्यांसाठी किती युजफुल असेल आणि ते किती म्हणजे साध्या गोष्टी कशा आपल्या समोरच्याच गोष्टी आहेत, ते आपल्याला दिसत नाहीत, पण त्या साध्या गोष्टी किती उपयोगाच्या आहेत आणि त्याचा आपण शेतकऱ्यांना यूज असू दे किंवा लो लेवल असेल किंवा फार्मर जे फॅमिली आहेत त्यांना अलाइड बिझनेसची पण काहीतरी हे होईल. आणि जे आपले विद्यार्थी जे BSc ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा पुढे जाऊन काहीतरी ह्याच्यातून संधी मिळतील, ह्या ज्या गोष्टी म्हणजे एकत्र मी विचार करून ह्या शेती क्षेत्रात आले. अगदीच निश्चितपणे इतकं चांगलं वेल एज्युकेटेड तुझ्या घरचं वातावरण आहे, घरी शेती आहे आणि मग कृषी महाविद्यालयाचं पण काय आहे कुणी सर्व्हिसला वगैरे काय संबंध? हो, माझे काका शिंदे सर जे कोल्हापूर कॉलेज गव्हर्नमेंटमध्ये बॉटनी डिपार्टमेंटमध्ये होते, जे आता रिटायर झालेत लास्ट इयर मे मध्ये. अगदी सहयोगी अधिष्ठाता म्हणून सुद्धा ते छत्रपती राजश्री शाहू कृषी महाविद्यालयाचा कारभार त्यांनी अतिशय प्रभावीपणे सांभाळला. हो, त्यांच्या रेफरन्सनीच मी. आणि हीच पार्श्वभूमी तू पुन्हा कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून तुमच्या शिंदे घराण्याची परंपरा पुढे चालू ठेवली. आजचा आपला विषय आहे श्रावणी, की आपली जो आविष्कार स्पर्धा आहे याच्यामध्ये तुझं जे मिळालेलं यश आहे, आणि अगदी विषयाच्या अनुषंगाने मला तुला विचारायला वाटेल की या स्पर्धेत तुला सहभागी व्हावं असं वाटलं तुला, आणि स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर हे अनेक निकष असतात किंवा अनेक विषय असतात, त्याच्यामध्ये तुला हे ॲग्रिकल्चर आणि आता तुझा जो सब्जेक्ट होता कृषी आणि पशुसंवर्धन ही थीम होती, ॲग्रिकल्चर आणि हीच का निवडावीशी अशी वाटली? मी जेव्हा लास्ट इयर जेव्हा कॉम्पिटिशन मध्ये गेले तेव्हा मला कळून आलं की ह्याच्यामध्ये एक नाही 6 कॅटेगरी असतात. त्याच्यामध्ये मग ॲग्रिकल्चर आलं, प्युअर सायन्स आलं, कॉमर्स लॉ मॅनेजमेंट आलं, ह्युमॅनिटीज आलं, इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी आली. ह्या अशा 5-6 कॅटेगरी असतात. त्या 5-6 कॅटेगरीमधून आपण कमीत कमी महाराष्ट्रामधून 23 युनिव्हर्सिटीचं पार्टिसिपेशन असतं ह्याच्यामध्ये. मग ह्याच्यामध्ये मला कळून लास्ट टाइम मी प्युअर सायन्स मध्ये गेले, म्हणजे जेव्हा माझं बायोडिग्रेडेबल म्हणजे एन्व्हायरमेंटल सायन्सवर तेव्हा काम केलेलं आम्ही. मग ह्याच्यानंतर वाटलं की ह्यावेळेस माझं जे संशोधन जे मी सुरू होतं ते संशोधन मला वाटलं की हे आपण ॲग्रिकल्चर अलाइड आहे, मग आपण ह्यावेळेस जाताना ह्या ॲग्रिकल्चर सेक्टरमधून जाऊन बघू इथे काय होणार आहे आपलं. म्हणजे ॲज अन ॲग्रिकल्चर मला ॲग्रिकल्चरच्या गोष्टी भरपूर माहीत असतील मोर दॅन प्युअर सायन्स, कारण मला लास्ट इयर कळालं की प्युअर सायन्सचं पण कॉलेज आहे पुण्याला. म्हणजे प्युअर सायन्स हे शिक्षण वेगळं शिकतात. मग मी तर ॲग्रिकल्चर आहे ना, मग मी तर ॲग्रिकल्चरमधून गेलं पाहिजे आणि तिथं तेवढा मला असा स्वतःवर थोडाफार विश्वास होता की ॲज अ ॲग्रिकल्चर स्टुडंट मला माझ्या ॲग्रिकल्चरच्या गोष्टी माहिती आहेत, त्यामुळे मला वाटलं की ह्यावेळेस मी ॲग्रिकल्चरमधून काहीतरी करावं म्हणून मी हा विषय निवडला. अगदीच म्हणजे गेल्या वर्षीच्या अनुभवाच्या आधारे यावर्षी तुझा थोडासा विषय बदलला. आणि अगदी महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्राचं जे राजभवन आहे त्यांचा हाच उद्देश होता की जे तरुण विद्यार्थी असतील यातनं चांगले संशोधक बाहेर पडावेत, आणि या उद्देशानं अशा पद्धतीच्या स्पर्धा त्यांनी केलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये प्युअर सायन्स असेल किंवा बाकीच्या थीम असतील, आज महाराष्ट्रातील जवळजवळ 22 विद्यापीठं या स्पर्धेमध्ये सहभागी होतात, आणि तू महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं या स्पर्धेमध्ये सहभागी झाली होती. मग यावर्षीची ही थीम निवडण्याचं काय कारण होतं? माझा जो प्रोजेक्ट होता तो फळे भाजीपाला ह्याच्यावरती येत होता. म्हणजे फळे भाजीपाला ते नाशवंत होतात लगेच, का तर त्याची शेल्फ लाईफ फार कमी असते. मग त्याच्यासाठी आम्ही असं एक मॉडेल तयार केलं की जे ऑर्गॅनिक इन नेचर असेल, कारण सध्या आपण ऑर्गॅनिक शेतीकडे वळत चाललोय. मग जे आत्ता जे यूज करतात शेल्फ लाईफ वाढवायसाठी जे केमिकल असतील वगैरे, जेव्हा कोल्ड स्टोरेज असतील किंवा बेसिक फार्मर असेल आपली फार्मर कम्युनिटी, ते सगळे अफोर्ड करू शकत नाहीत कोल्ड स्टोरेजला जाऊन ठेवणं तेवढ्या कालावधीसाठी. मग त्यासाठी आणि ऑर्गॅनिक इन नेचर पाहिजे. मग ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवून जे आम्ही नीड बेस्ड काम करून जे आम्हाला शेवटीला सोल्युशन मिळालं, दॅट्स व्हॉट इज द प्रोलॉंग सोल्युशन, हे आम्ही तयार केलं. आणि त्याच्यावरती अजून आमचं काम प्रोसेस सुरू आहेत, आणि आम्ही याच्यावरती काम प्रोसेस सुरू करून काहीतरी फायनल तयार करून आम्ही नक्कीच शेतकऱ्यांच्या पूर्णपणे हे उपयोगी आणून देऊ. अगदी म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या 7-12वरती तू BSc ॲग्रीला ऍडमिशन घेतलं त्या शेतकऱ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तू तुझा जो महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ संशोधन स्पर्धा आविष्कार 2024 होती, त्याच्यामध्ये कृषी आणि पशुसंवर्धन या घटकाखाली म्हणजे ॲग्रिकल्चर अँड ॲनिमल हजबंडरी याच्यामध्ये प्रोलॉंग सेल्फ लाईफ सोल्युशन हे तुझं प्रॉडक्ट तू बनवलं होतं. काय सांगता येईल या प्रॉडक्ट विषयी? बेसिकली हे जे प्रोडक्ट आहे ते आपण काय करतो, प्लांट बेस्ड मटेरियल आहेत, जे म्हणजे आपण म्हणतो ना आपल्या एन्व्हायरमेंट किंवा जी आपली ही छान ही निसर्ग जी रचना केली आहे देवाने ना, ती इतकी भारी आहे, पण
आपण बघायला कमी पडतोय काही काही गोष्टी. आपल्या झाडात ह्या गोष्टी, झाडात इनबिल्ट या गोष्टी आहेत की झाड स्वतःचं सेल्फ लाईफ वाढवू शकतं. बघतो ना वडाचं झाड 250 वर्ष जगतं, त्याच्यात इनबिल्ट ज्या कपॅसिटी त्या बघायला पण कमी पडतोय. म्हणजे आपल्याला नेचरमध्ये एवढ्या साऱ्या गोष्टी दिल्यात की आपल्याला केमिकलकडे जायची गरजच नाहीये. मग त्या गोष्टींचा आम्ही अभ्यास केला, रिसर्च पेपर भरपूर वाचले, भरपूर पुस्तकं वाचली, भरपूर शिक्षकांना आम्ही भेटलो, त्याच्या अलाइड आम्ही केल्या गोष्टी. तेव्हा आम्हाला कळून गेलं की असं काहीतरी आपण करू शकतो ऑर्गॅनिक इन नेचर, जे आपल्या म्हणजे जे कॉन्झ्युमर असणार ऍट द एंड काही करायचं ते जे भाजीपाला मिळणार आहे किंवा शेतीतून जो काही मिळणार आहे ते खायचं आहे शेवटी आपल्याला, कॉन्झ्युमर पर्यंत पोहोचणार आहे. आणि सध्या मेन इश्यू आहे की हेल्थ बेनिफिशियल जेवढ्या गोष्टी असतील, जेवढ्या गोष्टी ऑर्गॅनिक इन नेचर असतील तेवढा स्कोप चांगला आहे आणि तेवढा आपल्याला हेल्थ. शेवटी काय पैसा एक वेळेस निघून जाईल पण हेल्थ पाहिजे. हा, मग ह्याच्यासाठी आम्ही काम करतोय. म्हणून आम्ही असं ठरवलं की प्लांट बेस्ड मटेरियल गोळा करा, त्यावरती वेगवेगळे आम्ही कॉम्पोजिशन तयार केले, चेक केले भरपूर. म्हणजे कॉम्पोजिशन पहिले फार चुकीचे गेले, नंतर त्यात आम्ही चेंज केले. म्हटलं ह्याच्याऐवजी हे वापरून बघू, ह्याच्याऐवजी हे वापरून बघू. मग आम्हाला शेवटी अशी 2 झाडं मिळाली, त्याच्या 2 झाडातून आम्ही एक्स्ट्रॅक्ट केलं आणि त्या एक्स्ट्रॅक्टवरती आम्ही हे काम करून शेवटला एक असा मॉडेल तयार केलाय आणि हे मॉडेलवरती सध्या आम्ही काम करतो. अगदीच मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी बंधू आपण ऐकत असाल श्रावणीला 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून. तर तिची जी धडपड आहे, ज्यामधला जो संशोधक आहे, अनेक रिसर्च पेपर, त्याने रिव्ह्यू पेपर पाहिलेले आहेत, अनेक गोष्टी म्हणजे उघडा डोळे बघा नीट अशा पद्धतीचं जे असं म्हटलं जातं, ते निसर्गाकडे ज्या गांभीर्यतेनं बघणं गरजेचं आहे. तिनं वडाचं उदाहरण दिलं, जे प्रत्येकाला ऑक्सिजनचं पार्क म्हटलं जातं वडासाठी, तर त्याचं सेल्फ लाईफ, अशा ह्या गोष्टी सेल्फ लाईफ म्हणजे टिकवण क्षमता. तर अशा पद्धतीची टिकवण क्षमता असते, जे प्रोलॉंग सेल्फ लाईफ सोल्युशन नावाचं तिनं जे सोल्युशन तयार केलं आहे. म्हणजे फळे आणि भाजीपाला असेल किंवा हे काढल्यानंतर ते दीर्घकाळ त्याची टिकवण क्षमता असली पाहिजे. ती ही टिकवण क्षमता राहण्यासाठीच तिचे जे प्रयत्न आहेत ते निश्चितच नावाजण्यासारखे आहेत, कौतुक करण्यासारखे आहेत. तर या स्पर्धेसाठी श्रावणी हे करत असताना, ह्या सोल्युशन तयार करत असताना, अनेक स्पर्धेत भाग घेत असताना अनेक टप्पे आहेत. तुझे कॉलेज लेवलचे टप्पे असेल, इंटर कॉलेज लेवलची स्पर्धा असेल किंवा इंटर युनिव्हर्सिटीपर्यंतची स्पर्धा तुझा आज जिंकून आली. या वेगवेगळ्या स्पर्धेतला तुझा अनुभव कसा होता? तर म्हटल्याप्रमाणेच की लास्ट इयर केलं होतं. मग कसं असतं, आमच्या कॉलेज लेवलवरती आम्ही पहिला ठरवले. म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये पण भरपूर लोकांनी म्हटलं की हा चला, पण ह्याच्यामध्ये लिमिट असते की एका कॅटेगरीमधून आपण एका कॉलेजमधून 3च विद्यार्थी घेऊन जाऊ शकतो. मग त्या कॅटेगरीज आम्ही आमच्या शिक्षकांनी, त्यांच्या टीमनी, जे आमच्या कॉलेजवरती आविष्कार टीम म्हणून जी राबवली जाते, त्यांनी पहिल्या लेवलची स्क्रुटिनी केली. म्हणजे कॉलेज लेवलवरतीच आमच्या कॉम्पिटिशन झालं की आपण कोणते प्रोजेक्ट, कोणत्या कॅपेबिलिटीज आहेत, कोणते लेवल्स आहेत, ते कितीपर्यंत पुढे जाऊ शकतात, ह्या सगळ्या गोष्टींवरती शिक्षकांनी आम्हाला सपोर्ट करून त्याच्यातून थोडेफार लिस्ट आउट करून मग त्यांनी आम्हाला पुढे पाठवलं. पुढे झालं ते इंटर कॉलेज झालं बारामती झालं विद्या प्रतिष्ठानला. मग बारामतीमध्ये पहिला पोस्टर प्रेझेंटेशन झालं. मग ह्या पोस्टर प्रेझेंटेशन आम्ही एकूण 15 विद्यार्थी आलो आमच्या कॉलेजवरून. त्याच्यामध्ये 3 विद्यार्थ्यांची आमची निवड झाली युनिव्हर्सिटीसाठी. ह्या 3 विद्यार्थ्यांसाठी परत आम्ही हे 3 विद्यार्थी आलो इथं राहुरीमध्ये आपला कॅम्प भरवला जातो. मग तिथं आपल्याला आपले महावीर सिंग चौहान सर असतील ते आम्हाला गाईड करतात, डॉक्टर अत्रे सर असतील ते आम्हाला गाईड करतात, गुंड सर असतील आम्हाला ते गाईड करतात, कदम सर असतील आम्हाला ते गाईड करतात. रेग्युलर 4 दिवस रेग्युलर आम्हाला ते गाईड करतात की कोणती गोष्ट कुठे पाहिजे, कुठे काही त्रुटी आहेत का, त्या त्रुटी भरून काढतात ते लोक. परत त्या फॉर्म्स वगैरे असतील ते सबमिट करून. आणि आमचा हा कॅम्प भरवला जातो 4 दिवस की तुम्हाला पुढे जाऊन काय करायचं किंवा अजून कसंही इम्प्रूव्ह होईल की तुम्हाला चान्स मिळेल पुढे जाऊन काहीतरी करून दाखवण्याचा. मग हे त्यांनी आम्हाला फार मदत केली. 4 दिवसात आम्ही हे शिकलो. तिथून नंतर आम्ही गेलो इंटर युनिव्हर्सिटी झाली MUHS नाशिकमध्ये महाविद्यालय, जे मेडिकल सायन्स महाविद्यालय, तिथं आमचं ही इंटर युनिव्हर्सिटी पार पडलं. ह्याच्यामध्ये पण परत पोस्टर प्रेझेंटेशनचा राऊंड झाला, अखंड 1 दिवस पोस्टर प्रेझेंटेशनचा राऊंड. कारण ह्याच्यामध्ये UG, PG, PPG अशा 3 कॅटेगरी असतात. मग हे पूर्ण दिवस झालं. रात्रीचा आमचा पहाटेचा 4 वाजता निकाल लागला. पहाटेचा 4 वाजता निकाल लागल्यावर कळालं की सकाळी जाऊन मला पोडियम प्रेझेंटेशन करायचंय. मग पोडियम प्रेझेंटेशनची परत तयारी आली की प्रेझेंटेशन देव करून आम्ही प्रेझेंटेशन तयार करून ठेवलेलं की झालं नाही झालं असू दे, बॅकअप काहीतरी पाहिजे आपल्याकडे. बॅकअपसाठी प्रेझेंटेशन तयार होतं माझं. त्याच्यामध्ये थोड्याशा ज्या त्रुटी असतील ते आमचे सिनियर सर असतील, आमच्या बरोबर आलेले आमचे मेंटर टीम मॅनेजर असतील, त्यांच्याकडून सगळं व्हेरीफाय करून फायनली आम्ही पोडियम प्रेझेंटेशनला गेलो. सांगायची गंमत तर पोडियम प्रेझेंटेशन व्हायला थोडासा वेळ झाला, तेवढंच मी तिथं छोटीशी झोप काढून घेतली. ते झाल्यावर पोडियम प्रेझेंटेशन स्टार्ट झालं. 3ऱ्या नंबरला माझं होतं झालं. म्हणजे आमचं कसं पूर्ण टोटल टाइम दिलेला असतो 10 मिनिटाचा असतो. मग त्याच्यामध्ये 6 मिनिटं द्यायचे, 1 मिनिट असतो तो ग्रेस असतो. 7 मिनिटामध्ये प्रेझेंटेशन करायचं, 3 मिनिटाचा Q&A सेशन असतो. मग माझं ते 7 मिनिटाचं होतं. तिथं मी 6 मिनिट बोलले.
बोलले आणि त्याच्यानंतर माझं टोटल त्यांचं आणि माझं कॉन्व्हर्सेशन झालं ते 4 मिनिटाचं झालं, पण टोटल आमचे 11 मिनिटं झाली बोलणं. 11 मिनिटं वगैरे झाले. त्यांनी त्यांचे प्रश्न विचारले की त्यांचा मेन प्रश्न होता की ह्याची टॉक्सिसिटीचं तुमच्याकडे काही सर्टिफिकेट वगैरे आहे का. मग त्यांना जे काय मी स्टँडर्ड्स वगैरे आमच्या काय टेस्टिंग असतील, लॅब रिपोर्ट्स असतील त्या दाखवल्या आणि तुमचा कन्झ्युमर कोण असेल, म्हणजे तुमचं मार्केट कुठं आहे, हे 2च प्रश्न त्यांचे मेन होते की तुमचं मार्केट कुठं आहे आणि हे ऑर्गॅनिक नेचर तुम्ही म्हणताय तर तुमच्याकडे प्रूफ काय. ह्या 2 प्रश्नांवरतीच आमचं पूर्ण सेशन चाललं. सेशन झालं, परत आम्ही आलो वापस आल्यानंतर मग झालं, मग धडधड सुरू होती, काय होणार आहे उद्या, काय होणार आहे उद्या. थांबलो आम्ही. त्या दिवशी संध्याकाळी कल्चरल इव्हेंट झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून वगैरे सगळे तयार झाले. आता म्हटलं आता जायचंय. मी म्हणत होते, कारण अख्खी टीम म्हणत होती नाही काहीतरी होईल ह्यावेळेस, काहीतरी होईल यावेळेस. झालं, गेलो सेशनला, बसलं तिकडे. सगळं सुरू झाल्यावरती पहिला कार्यक्रम झाला, नॅशनल अँथम झाली, आविष्कारचं गीत झालं, मेन जे आले होते लोक त्यांचं भाषण वगैरे झालं. त्यांचे ते व्हीसी आहेत माधुरी मॅम, त्यांचं भाषण वगैरे झालं. नंतर शेवटला आला तो म्हणजे रिझल्टचा टाइम. मग कॅटेगरी वाईज सुरू झालं. ऍग्रिकल्चर सुरू झाल्यावर माझी धडधड एवढी वाढली की बास, मी गार पडले होते पूर्ण. थोड्या वेळासाठी शांत झाले. म्हटलं होईल ते होईल, जे होईल ते देव काय करणार आहे तेच होणार आहे. शेवट मला थोडाफार विश्वास होता तसा, पण बाकी सगळ्यांनी होप्स ठेवलेल्या. माझं वाटत होतं की जिंकण्यापेक्षा ज्यांनी माझ्यावरती अशा होप्स ठेवल्यात, मी त्यांच्या होप्स मोडल्या तर ते मला किती लागेल हे होतं. पण नंबर 3 बोलला, नंबर 2 बोलला. 2 बोलल्यावर मला वाटलं पहिला येईल का नाही. मग पहिला MPKV राहुरी म्हटल्यावर उठून जे सगळे ओरडले, मग तेव्हा बरं वाटलं जरा मला. काहीतरी झालंय आपल्या युनिव्हर्सिटी सेवा किंवा आपल्यासाठी काहीतरी झालंय वाटलं. आणि असं हे माझी ट्रॅव्हलिंग जी होती म्हणजे डिसेंबर ते जानेवारी हे 2 महिने. दॅट्स ग्रेट एक्सपिरियन्स. या टू मच ग्रेट एक्सपिरियन्स. खूप खूप पुन्हा अभिनंदन तुझं की हा ऐतिहासिक क्षण तू संपूर्ण विद्यापीठासाठी, महात्मा फुले कृषी विद्यापीठासाठी तुझ्या एवढ्या एफर्ट्स मधून तू दिला आणि अशा पद्धतीने म्हणजे जजेसच्या सगळ्या प्रोसेस मधनं तू पूर्णतः गेली. आता तू हे करत असताना सांगितलं की तू डॉक्युमेंट सर्टिफिकेशन्स वगैरे होते, तर याचं कसं पद्धतीने केलं तू हे सगळ्या गोष्टी? हा, म्हणजे कसं होतं, आपण लॅबवरती ह्या टेस्टिंग करतो किंवा लॅबवरती मागवणं गोष्टी त्याच्यावरती करणं. मग आमच्या लेवलवरती आम्ही सिम्पल एक प्रोसिजर आम्ही तयार करतो. ह्या प्रोडक्ट्स आम्ही तयार केलेत. मग हे त्यांना आम्ही लिहून देणार की आम्ही काय काय यूज केले, काय काय, आणि आम्हाला ह्या टेस्टिंगची गरज आहे. मग आम्ही हे त्यांना प्रोडक्ट आहे ते तिकडे त्यांच्या ह्याच्यावरती पाठवून देतो. जे FSSS आपले वगैरे असतील किंवा CFTRI जी मैसूरला लॅब करते, फूडटेकवरती आपले काम करते, ह्या 2 गोष्टी आहेत. आम्ही त्यांना आमचं हे सगळं पाठवून देतो, सामान पाठवून देऊन जे त्यांना ज्या टेस्ट ह्यांना गरजेचं आहेत त्या गरजेच्या टेस्ट ते करून देतात. आणि मग तेच त्यांनी शेवटी आम्हाला सांगितलं की हा हे ऑर्गॅनिक इन नेचर आहे, हे तुम्ही प्लांटपासून एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे आणि हे सगळं जे म्हणजे अंडर त्यांनी हे सेफ आहे सर्वांसाठी. हो, हे सेफ आहे, तो कन्झ्युमरसाठी हे सेफ आहे. हे त्यांच्याकडून आम्हाला रिपोर्ट्स मिळाले. संस्थेचं नाव CFTRI लॅब आणि इकडे होती ती आपली FSSI. आणि आता आम्ही सध्या ज्याच्यावरती काम करतोय HACCP, ही सुद्धा जी हजार्ड अनालिसिसची संस्था आहे तिथं सुद्धा. अगदी खऱ्या अर्थानं श्रोते हो, आपण ऐकत असाल श्रावणीला तर किती स्टँडर्ड पद्धतीनं तिचं हे सगळं ह्या सगळ्या प्रोसिजर मधनं ते गेलेले आहे. चांगल्या पद्धतीचे रिसर्च पेपर वाचणं असणे, त्याला थॉट देणं, त्यांच्या शरद कृषी महाविद्यालयाच्या सर्व शिक्षकांनी तिला जे दिलेलं प्रोत्साहन असेल, टीम असेल, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे जे सायंटिस्ट असेल त्यांचं मार्गदर्शन असेल, त्याचबरोबरच्या ज्या राष्ट्रीय पातळीवरच्या 2 संस्था आहेत त्यांच्याकडनं सर्टिफिकेशन, लॅब रिपोर्ट, टेस्टिंग, या सगळ्या गोष्टी म्हणजे एका संशोधकाला ज्या आवश्यक गोष्टी असतात, ज्या बाबी असतात, त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केलेल्या आहेत. एवढंच नाही तर तिनं लास्टला शेवटला तिचं फायनल प्रेझेंटेशन सुद्धा अतिशय कॉन्फिडेंटली त्यांच्या समोर मांडलेलं आहे. जजेसना उत्तर देण्याचं सुद्धा तिनं दाखवलेलं आहे. म्हणजे हा जो तुझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला हे सगळं करत असताना तुझ्या शरद कृषी महाविद्यालय जैनापूर इथल्या कोणत्या शिक्षकांनी तुला मार्गदर्शन केलेलं आहे, काय सांगता येईल? प्रथमतः तर माझं मार्गदर्शन माझे आई वडील आहेत, माझा दादा आहे, माझा मोठा भाऊ, माझी जॉईंट फॅमिली, माझे काका असतील, काकी असतील, ते सर्व आहेत माझे प्रथम मार्गदर्शन. याच्यानंतर माझं मुख्य मार्गदर्शन म्हणजे माझ्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर SG पाटील सर, त्याच्यानंतर उपप्राचार्य फलके सर, याच्यानंतर माझे टीम मॅनेजर ज्यांनी मला ह्या रस्त्यावरती आणून ठेवले ते म्हणजे माझे प्रिय ER चव्हाण सर, याच्यानंतर माझे प्रिय मगदूम सर, यांनी मला सातत्याने ह्या गोष्टीत मदत केली आहे. तसेच ऑल टीम जे माझ्या कॉलेजमध्ये टीचर असतील, पिओन असतील, जे काका असतील, सर्वांनी मला कायम मदत केली आहे. तसेच आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये आपले
डॉक्टर महावीर सिंग चौहान सर, माननीय कदम सर, माननीय गुंड सर यांनी सुद्धा सातत्याने मदत केली आहे मला. आणि आपले सर्वांचेच प्रेरणास्थान म्हणजे माननीय डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर, आपले व्हाईस चान्सलर, त्यांनीही. ते तर माझे प्रेरणास्थान खूप आधीपासून. अगदी अगदी निश्चितपणे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर आणि संपूर्ण महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या तर्फे, त्याचबरोबर विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉक्टर महावीर सिंग चव्हाण सर यांच्यातर्फे सर्व शरद कृषी महाविद्यालयाच्या सर्व टीमचे तुझ्या ह्या यशामध्ये त्यांनी जे तुला प्रोत्साहन दिले त्याबद्दल सर्वांचेच मनपूर्वक अभिनंदन फुले कृषी वाहिनी 90.8 FM च्या वतीने. तसेच एक म्हणजे जे आम्हाला सर्वांना शरद कृषी फॅमिलीला जे बांधून ठेवणारे मुख्य आमच्या व्यक्तिमत्वाचे आमचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे सर, ह्यांचं नाव सगळ्यात पहिलं आहे आमच्या लिस्टमध्ये शरद कृषी महाविद्यालयाच्या, जे आमचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर माननीय अनिल बागणे सर. निश्चितपणे हे कधीही नेहमी एखादा संशोधक इतक्या मोठ्या पदावरती गेला, इतक्या मोठ्या पातळीवरती गेल्यानंतर आज इंटर युनिव्हर्सिटी निवड झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या प्रती हे तू सगळं सांगते, प्रोत्साहन देणं, ही कृतज्ञता भावना सुद्धा तुझ्याकडनं मला जाणवते. खूप खूप अभिनंदन पुन्हा एकदा सगळ्या शरद कृषी महाविद्यालयाचं. आणि अशा पद्धतीच्या त्या कृषी महाविद्यालयानं महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं नाव रोशन करण्यासाठी तुझ्यासारख्या विद्यार्थिनीची निवड झाली, त्याबद्दल श्रावणी बाबासाहेब शिंदे पुनश्च एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. हा प्रोजेक्ट सगळं करत असताना तू सातत्यानं म्हणत असते की जे पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी आहे, प्रोलॉंग सेल्फ लाईफच्या संदर्भात आपण दिलेलं आहे की दीर्घकाळ फळे आणि भाजीपाला टिकवण्याचं द्रावण आहे. हे तुझं लास्ट कंझ्युमर हा जो तुझ्या जजेसने प्रश्न विचारला होता, त्या अनुषंगानं हे शेतकऱ्यांच्यासाठी कसं उपयोगी ठरणार आहे, काय सांगता येईल? याच्यामध्ये कसं आहे, पोस्ट हार्वेस्ट म्हणजे काढणीनंतरच्या ज्या प्रक्रिया असतात आपल्याला, म्हणजे काढणीनंतर जी फळे आणि भाजीपाल्यांसाठी गोष्ट येते म्हणजे टिकवणीची गोष्ट येते. आणि ह्या टिकवणीसाठी आपण बघतो आता मार्केटमध्ये ज्या वेगवेगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत, त्या चालता ह्या अशा काही आपण असं काही करू शकतोय की त्यांचं गोष्ट वाढतील सुद्धा आणि ऑर्गॅनिक सुद्धा असेल. मग ह्याच्यावरती आम्ही जेव्हा विचार केला तेव्हा मला कळलं की काढणीनंतर म्हणजे आपल्या तसं नॉन क्लायमॅटिक आणि क्लायमॅटिक फ्रूट असे दोन भाग पडतात. म्हणजे जे झाडावरती पिकतात आणि जे काढणीनंतर आपण म्हणतो आंबा पाडाला आल्यावर पिकतो, अशा प्रकारचे क्लायमॅटिक आणि नॉन क्लायमॅटिक फ्रूट असतात. म्हणजे जेव्हा नॉन क्लायमॅटिक फ्रूट म्हणतो जेव्हा ग्रेप्स येतात, म्हणजे द्राक्ष काय हे झाडावर पिकलेली गोष्ट आहे. मग झाडावर पिकलेली गोष्ट आहे, त्याची शेल्फ लाईफ आपण झाडावरनं काढलं की शेल्फ लाईफ त्याची डिटोरेट व्हायला स्टार्ट झाली. मग त्या जे नॉन क्लायमॅटिक फ्रूट्स किंवा फ्रूट्स म्हणतोय आपण, त्यांना आफ्टर हार्वेस्टिंग लगेच त्यांना डिपिंग करायचं. आणि जे क्लायमॅटिक फ्रूट्स आहेत ज्यांना आपण पाडाला आंबा आलाय म्हणतोय, मग जेव्हा तो आंबा पिवळसर होत जाईल किंवा त्याची रायपनिंग स्टेज आहे ती सुरू होत जाईल, त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती ही प्रक्रिया राबवणार आहे. आणि त्याच्यानंतर ही प्रक्रिया राबवली की त्याची शेल्फ लाईफ नक्कीच वाढेल. मग हे फळांच्या बाबतीत झालं. म्हणजे हा प्रोजेक्ट करत असताना तू डोळ्यासमोर कोणते पिकं किंवा कोणते फ्रुट्स ठेवणं हे सगळं केलं? हा, म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी काम सुरू केलं याच्यावरती तेव्हा माझ्या डोळ्यासमोर जे 2-3 फळं होती, मुख्य स्टार्ट केली ते फळांपासून केली, ती म्हणजे पीचेस, स्ट्रॉबेरीज आणि द्राक्ष का तर ते माझ्या घरी आहेत. आणि आपल्याला माहितच आहे की हायली पेरिशेबल कमोडिटी म्हटले की पहिल्या डोळ्यासमोर स्ट्रॉबेरी येते आणि पीचेस येते. आणि ही मला मार्केटमध्ये डिमांड दिसली आणि ह्या डिमांड आणि नीड बेस्डवर काम करणं हा माझा मुख्य उद्देश आहे. अगदी इकॉनॉमिक्सचं सांगते कृषीचं की डिमांड आणि सप्लाय अँड डिमांड ही चेन फार महत्वाची असते आणि तोच तू नेमका डोळ्यासमोर तुझ्या ठेवलेला आहे आणि त्या पद्धतीनं तू काम केलेलं आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठी उपयोगी पडेल. भाजीपाला किंवा ह्याच्यामध्ये पण हे उपयोगी होईल का? हो, भाजीपाल्यामध्ये पण उपयोग होईल. आम्ही मशरूम जे हायली पेरिशेबल कमोडिटी म्हणतो आणि सध्याचं मशरूम कसं आहे, हायली प्रोटेनिशियस कंटेंट आहे ह्याच्यामध्ये आणि हे आता जास्त कंझ्युमर पण कंझ्युम करायला लागलेत मशरूम. मग ह्याची सुद्धा पेरिशेबल आपण हे पेरिशेबल कमोडिटी ह्याची सुद्धा शेल्फ लाईफ आपण वाढवू शकतो. मग ह्याच्यासाठी आम्ही मशरूमवरती ट्रायल्स घेतल्यात आणि अजून भरपूर टमॅटो असेल ह्याच्यावरती सुद्धा आपण हे यूज करू शकतो. आणि अजून आमच्या ट्रायल सुरूच आहेत. थोड्या दिवसांनी आम्ही एकेकासाठी आम्ही SOP देत जाऊ. अगदीच सांगली जिल्ह्यानं द्राक्षामध्ये चांगली ओळख निर्माण केलेली आहे. द्राक्ष पिकांच्या माध्यमातून ते केलेलं आहे आणि पुन्हा आता श्रावणी शिंदेच्या माध्यमातून द्राक्षावरती पोस्ट हार्वेस्ट सोल्युशन निर्माण करण्याच्या माध्यमातून तू निश्चितपणे याचं एक चांगली संशोधक म्हणून नाव करशील, यात मात्र शंका नाही. आणि हे करत असताना हे सगळं तुझ्या काही प्रेरणास्थान होते का? तुला कोणाचं मार्गदर्शन असं होतं का डोळ्यासमोर हे माझे प्रेरणास्थान होते म्हणून मी ह्या गोष्टीमध्ये गेलो? हा, प्रेरणास्थान म्हणायला तर माझे आई वडील, त्यांच्यासाठी करायचं होतं. आणि लहानपणापासून एक ध्येय होतं की ॲग्रिकल्चरमध्ये जायचं आहे, स्टार्टअपच्या दुनियेत जायचं आहे, बिझनेस करायचा आहे, स्वतःला एक ऑन्ट्रप्रेनर म्हणून घ्यायचं आहे. ह्या गोष्टी लहानपणापासून होतात. तसं म्हणजे लहानपणापासून मी मैत्री मॅम म्हटल्या माझ्या, हा एक माझा आयडल होता लहानपणी. मला त्यांना वाटायचं, त्या मला म्हणायचे की मला ॲग्रिकल्चर करायचं होतं पण घरच्या काही अशा माझ्यामध्ये आल्या की मी करू शकले नाही. त्या माझ्या लहानपणीच्या होत्या. 11वी-12वी तिथे सुद्धा मला आमचे तामणकर सर असतील जे आमचे विलिंग्डन कॉलेजचे प्राचार्य आहेत, त्यांच्याकडून मला प्रेरणा मिळाली. इकडे आल्यावर ER चव्हाण सर असतील, माझे प्राचार्य असतील, आमचे
आपले बागणे सर असतील, ह्यांचं सातत्याने मिळालं. असे आयडॉल मी ठेवलेले आणि माझा मेन आयडॉल आहे तो रतन टाटा आहे. आणि अजून एक आहे ते मी तुम्हाला म्हटलं MUHSच्या ज्या व्हाईस चान्सलर आहेत त्यासुद्धा स्वतः त्यांनी एका लाईफमध्ये त्यांनी त्यांचे 3 प्रोफेशन कंप्लीट केले. ते म्हणजे लेफ्टनंट, डॉक्टर आणि टीचर. म्हणजे म्हणतात की माणसाला एका जन्मात एक प्रोफेशन करता येते. त्यांनी 3 जन्माचे 3 प्रोफेशन एका जन्मात पूर्ण केले. असं माझं लहानपणापासून एक स्वप्न होतं की त्या स्वप्नावरती मी चालते आता. अगदी. आणि निश्चितपणे या निमित्तानं मला तुला सांगायला पण आनंद वाटेल की रतन टाटा हे सुद्धा तू तुझं आयडियल म्हटलेलं आहे. आणि त्यांचं टाटा इन नावाचं एक पुस्तक आहे, गिरीश कुबेर यांनी लिहिलेलं आहे. तर ते निश्चितपणे सगळ्यांना प्रेरणा देणारं आहे. प्रत्येक श्रोत्यानं वाचावं, आपल्या संग्रही ठेवावं अशा पद्धतीचं ते टाटा इन नावाचं पुस्तक आहे. निश्चितपणे तुला उपयोगी पडेल. आणि मग आज जर बघितलं तर जे तरुण मंडळी सगळे आहेत की हे सगळे नोकरीच्या मागे लागलेले दिसतात. पण तुझ्याकडे जर बघितलं तर तू स्टार्टअपचा उल्लेख केला, तर नोकरी देणारे हात निर्माण व्हावेत असं तुझ्याच बोलण्यातनं वाटतं. जे कृषी क्षेत्रामध्ये काम करणारे विद्यार्थी आहेत किंवा कृषीला प्रवेश घेणारे विद्यार्थी आहेत, भविष्यात हे अशा आविष्कारसारख्या स्पर्धेमध्ये येऊन मोठे संशोधक, उद्योजक निर्माण व्हावेत हा शासनाचा किंवा राजभवनाचा हा उदात्त हेतू असतो. परवाच मुकुंद गुंड सर, प्राध्यापक, राजश्री श्री छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक आहेत. अतिशय पोटतिडकीने आणि तळमळीने त्याने आविष्कारमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा याविषयी आमच्याकडं फुले कृषीवाहिनी 90.8 FM वरती मुलाखत त्यांनी दिली. आणि तुला या माध्यमातून जे कृषीमध्ये जे विद्यार्थी असतील, आज अनेक विद्यार्थी कृषी महाविद्यालयामधून शिक्षण घेत असतील, या विद्यार्थ्यांना असा काय सल्ला द्यावा वाटतो? हो, आपण जेव्हा कृषी शिक्षणामध्ये प्रवेश घेतल्यानंतर मुलांच्या डोक्यात काय असतं, मी शिकणार 4थ्या वर्षापर्यंत, त्याच्यानंतर MPSC UPSC. पण MPSC UPSCचं आपण टफ कॉम्पिटिशन बघतोय सध्या काय चाललंय. MPSC UPSC करणे हा ठीकच आहे आणि हे करतात त्यांना माझं फार डेडिकेशन, म्हणजे त्यांचं डेडिकेशन बघून, त्यांचे पेशन्स लेवल बघून त्यांना हँड्स ऑफ आहेत माझे MPSC UPSC करणारे. पण ते सोडून आपण अजून काय करू शकतो, म्हणजे आपली पोरं जी मार्केटिंगमध्ये जातात, मार्केटिंगसाठी सेल्स करतात किंवा नाहीतर मग कृषी सेवा केंद्र, मग ह्या गोष्टी सोडून आपले कृषीचे विद्यार्थी अजून काय करू शकतात, तर ती गोष्ट आली स्टार्टअप. मग स्वतःच्या शेतात स्वतःच उभारून जर काम केलं तर हे आपल्यासाठी, आपल्या फार्मर कम्युनिटीसाठी, स्वतःसाठी, आणि शेती, ॲग्रिकल्चर इज अ बॅकबोन ऑफ अवर इंडियन इकॉनॉमी. हां, जे 60% लोक आहेत आपले भारताचे, तर जर ॲग्रिकल्चरवर असतील, मग आपण ॲग्रिकल्चरच आपण स्वतःलाच म्हटलं की आपलं ॲग्रिकल्चर महान आहे, तर आपल्याला दुसरीकडे कुठे जायची गरज नाही आहे. किंवा स्वतःचे इन्कम असू दे, स्वतःच्या इन्कमसाठी जर स्वतःची शेती आपण वापरत असू किंवा त्यातूनच काहीतरी वेगळं करत असू, तर ह्याच्याहून दुसरी गोष्ट कोणती वाटत नाही. मला वाटते की विमेन ऑन्टरप्रिनरशिप असेल किंवा विमेनचं एक एम्पॉवरमेंट असेल, तर ह्या दृष्टिकोनातून सुद्धा होऊ शकतं. किंवा इव्हन जे ऑल ओव्हर आपले जे ॲग्रिकल्चरचे स्टुडंट आहेत, त्या स्टुडंट्सना एक एंटरप्रिनरशिप असेल किंवा स्टार्टअपची जी जिंदगी असेल, हे करणं, स्वतःसाठी करणं, शेतकऱ्यांसाठी करणं, आपल्या ॲज अन ॲग्रिकल्चरिस्ट करणं हे महत्त्वाचं आहे आणि हे त्यांनी करावं. आणि आपण एखाद्याला नोकरी देतो, एखाद्याचं घर आपण बघतोय, ही फार मोठी गोष्ट आहे. एक समाधान राहतं आपल्याला ॲट द एंड की आपण काहीतरी कोणासाठी केलंय. म्हणजे देवाला पण देव सांगतो ना की आपला हा जन्म आलाय, तर आपण काहीतरी कोणासाठी तरी सतत करत जावं, तर आपण येणं, आपल्यामुळे कुणाला तरी काहीतरी मिळणं, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि ही एंटरप्रिनरशिप जी दुनिया आहे याच्यामध्ये जाऊन शेतीसाठी काहीतरी करणं ही मोठी गोष्ट आहे. आणि मला वाटतं की गर्ल्स असतील, बॉयज असतील, नो इक्वॅलिटी, म्हणजे इक्वॅलिटी, नो जेंडर इक्वॅलिटी करता ह्याच्यामध्ये सर्वांनी उतरावं आणि नक्कीच काहीतरी ॲग्रिकल्चरसाठी करावं. नक्कीच. अतिशय खूप चांगल्या पद्धतीचा सल्ला श्रावणी तू सर्व कृषी पदवीधरांना दिलेला आहे. याच्यामध्ये आज जर कृषीचं जर बघितलं तर मुलींचं प्रमाण खूप दिसतंय शिक्षणाकडे येताना, कृषी शिक्षणामध्ये. त्यात स्पेसिफिक मुलींच्यासाठी सुद्धा तू एक आयडॉल म्हणून आज तुझ्याकडे बघितलं जाईल, तर मुलींच्यासाठी सुद्धा काय तुझा संदेश असेल? हो, नक्कीच. आजकाल मुलींचं, म्हणजे आमच्या जेवढ्या तरी आता मी जरी बघते आमच्या कॉलेजवरती मुलींचं आहे की MSc करणार आहे, मी MPSC UPSC करणार आहे. पण आपण इकडे कॉम्पिटिशन बघतोच, पण MPSC UPSC करावी ह्याच्यामध्ये दुमत नाही आहे. पण कसं, ज्यांना MPSC UPSC नाही, काहीतरी दुसरं आहे, मला जॉब करायचं आहे, मला ह्याच्यामध्ये करायचं, मग ह्याच्यातलं ह्यांनी एकत्र येऊन आपण दुसरं काहीतरी करू शकतो का? कारण मुलगीकडे फार ताकद असते. एक बाई घर सांभाळती, ती बाई घर सांभाळती, तर ती बाई जॉब, आपला बिझनेस त्याच्यापेक्षा फार चांगला सांभाळू शकते. याची उदाहरणं भरपूर आहेत. जसं मी म्हटलं माधुरी मॅम, ह्या फेमिनाच्या पेजवरती ह्या बाईचा फोटो होता. ही गोष्ट बघून मला इतकी भावली आहे ती, म्हणजे मी त्याहीच माझ्या डोक्यात चालले त्या फेमिना पेजवरतीचा फोटो. म्हणजे एक बाई काहीही करू शकते. आणि मुलींनी, माझी तरी इच्छा आहे की मुलींनी याच्यामध्ये उतरावं, ह्या स्टार्टअपच्या दुनियेत उतरावं. त्यांनी आपला जो मुलींकडे जे कॅपॅसिटी आहे, जी कॅपॅबिलिटी, जे पोटेन्शियल आहे, ते त्यांनी दाखवून द्यावं ह्या मार्गे, असं मला वाटतं.
निश्चितच फेमिनाच्या पेजवरती चमकण्यासाठी तुला फुले कृषीवाणी 90.8 FM च्या तर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि सर्व मुलींच्यासाठी सुद्धा खूप चांगले आहेत की नोकरी न मागता नोकरी देणारे हात निर्माण तू करायच्या उद्देशानं बघते. सो बर या दृष्टीनं भविष्यातले तुझे काय प्लॅन आहेत, काय करणार आहे? भविष्यामध्ये मला आता तसं जसं की म्हणाले मला स्टार्टअप लाईफमध्ये उतरायचं आहे. मला स्वतःची कंपनी तयार करायची, स्वतः त्या कंपनीत उतरून स्वतः शेतीवरती ऑन फील्ड काम करून ह्या सगळ्या गोष्टी सुरू करायच्यात. आणि नक्कीच मी माझी डिग्री करून पुढं थोडंफार शिक्षण घेऊन जे मला गरजेचं वाटते. भरपूर जणांनी मला सांगितलं तर मला वाटते की पुढं थोडं शिक्षण गरजेचं आहेच. शिक्षण घेऊन मी पूर्णपणे तयार होऊन बॅकअप प्लॅन ठेवून मी नक्कीच माझं स्टार्टअप सुरू करेन. अगदीच भारत सरकार असेल, महाराष्ट्र शासन असेल, किंवा सर्व सरकारांचं सुद्धा धोरण आहे की कौशल्य आधारित शिक्षण असायला हवं. मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, मेड इन इंडिया अशा पद्धतीच्या सगळ्या स्कीम्स गव्हर्नमेंटकडनं लॉन्च होत असतात. आणि अशा पद्धतीनं शिक्षण घेत असताना खऱ्या अर्थानं कृषी शिक्षणाचा जो उद्देश आहे की कृषी शिक्षण घेऊन तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि या आत्मविश्वासातून स्वतः एक उद्योजक व्हावेत, एक संशोधक व्हावेत. हा जो सगळा विद्यापीठांचा किंवा कोणत्याही शैक्षणिक संस्थेचा जो उद्देश असतो ते तुझ्या माध्यमातून हा पूर्ण होईल. आणि तुझ्या स्टार्टअपच्या या संकल्पनेसाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. या माध्यमातून तू एक यशस्वी उद्योजिका बनावीत अशा सुद्धा खूप शुभेच्छा आहेत तुला. थँक्यू. मला बोलवल्याबद्दल आभारी आहे मी. आणि हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे जो की मी फार बरं वाटतंय मला. मी काहीतरी सांगते जे मला मनात होतं, कुठंतरी मला एक्सप्रेस करायचं होतं, त्याच्यासाठी मला एक तुम्ही स्टेज निर्माण करून दिले, त्यासाठी धन्यवाद. परत माझे मित्रमैत्रिणी सोबती, परत जे माझे शिक्षक मला सातत्याने मदत करतात त्यांच्यासाठी धन्यवाद. आणि ॲट द एंड माझ्या आईवडिलांसाठी धन्यवाद की त्यांनी मला इथं जन्म देऊन मला काहीतरी करण्यासाठी ठेवलं. अगदीच 90.8 FM फुले कृषीवाणीच्या माध्यमातून निश्चितपणे श्रोते आपण श्रावणी बाबासाहेब शिंदे हिला ऐकत आहात. तिचे आईवडील सुद्धा तिला ऐकत असतील तर त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप तुमचं अभिनंदन की अशा पद्धतीची श्रावणी सर्वच पालकांना मिळो आणि अशा पद्धतीचा आनंदाचा प्रसंग प्रत्येकांच्या आयुष्यात फुलत राहो. श्रावणी, गेल्या बऱ्याच वेळापासून तू आमच्या स्टुडिओमध्ये 90.8 FM फुले कृषीवाहिनीमध्ये आली, तुझ्या भावना व्यक्त केल्या. आणि जे आता नुकतीच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे जी स्पर्धा आयोजित झाली, आंतरविद्यापीठ महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ स्पर्धा 2024 आणि त्यामध्ये क्रमांक आला, त्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद. तुला इतक्या वेळापासून तू आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. धन्यवाद. श्रोते हो, कुमारी श्रावणी बाबासाहेब शिंदे, चतुर्थ वर्ष विद्यार्थिनी, शरद कृषी महाविद्यालय जैनापूर, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. ही विद्यार्थिनीनं महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ संशोधन स्पर्धा आविष्कार 2024 इथे भरण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये कृषी आणि पशुसंवर्धन या घटकामध्ये प्रथम क्रमांक तिला मिळालेला आहे. त्यामध्ये निवड झाली. तिचं अभिनंदन करण्यासाठी आणि आपल्याशी संवाद साधण्यासाठी जी काही तिने जी माहिती दिली तीच आता आपण ऐकलीत. यासारखेच दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी कुठेही जाऊ नका, ऐकत रहा 90.8 FM फुले कृषी वाहिनी, कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी. अपना है दिल ये आज का